माझं नाव सुरेश महादेव लंके, राहणार घंटाळी, ठाणे. मी पुढच्या महिन्यात 78 वर्ष पूर्ण करत आहोत. वयाच्या 77 वर्षी जेव्हा सुरुवात झाली, 77 वर्ष सुरुवात झाली, तेव्हा माझा डावा गुडघा थोडासा दुखायला लागला. सुरुवातीला जास्त त्रास किंवा व्हायचे नाही, पेन्स व्हायचे नाहीत वगैरे, पण नंतर हळूहळू ते वाढत गेले आणि साधारण 2 ते 3 महिन्यात अशी परिस्थिती आली की मी खूप चालणारा ग्रस्तसुद्धा सोफ्यातनं किंवा खुर्चीतनं उठताना मला त्रास व्हायला लागला. आणि नंतर हा त्रास इतका वाढत गेला की मला घरामध्ये एक पाऊल चालणंसुद्धा अशक्य व्हायला लागलं वगैरे. मग माझी मिसेस डॉक्टर आहेत, तिची रसिका मॅडम म्हणून इथे फिजिओथेरपिस्ट आहेत, त्यांची ओळख होती. त्यांनी सांगितलं, तर त्या म्हणाले की आपण कौशल्य हॉस्पिटलमध्ये डॉक्टर किरण भावनानी आहेत, त्यांना एकदा दाखवून बघू. मग लगेच 1-2 दिवसात मला भावनानी सरांची अपॉइंटमेंट मिळाली आणि मी त्यांची गाठ घेतली. त्यांनी मला सुरुवातीलाच इतकं सुंदर व्यवस्थित एक्सप्लेन केलं, जवळजवळ 10 मिनटं, आणि सांगितलं की वयोमानाप्रमाणे हा त्रास होत असतो, तुम्हाला जास्त त्रास होत असेल तर आपण ऑपरेशन करू आणि ऑपरेशनमध्ये सर्जरी करू, आपण त्याची नी रिप्लेसमेंटची सर्जरी, रोबोटिक सर्जरी आजकाल खूप छान झालेली आहे, त्याने पेशंट लवकर रिकवर होतो. आणि रोशनी मॅडम तिथे होत्या, त्यांनी लगेच सुरुवातीच्या टेस्ट वगैरे करून 4-5 दिवसात माझी सगळी तयारी केली. 17 फेब्रुवारी 2024मध्ये माझं ऑपरेशन झालं. ऑपरेशन इतकं उत्तम झालं आणि रसिका मॅडमनी पण नंतर हे घरी येत होत्या त्या साधारण महिनाभर वगैरे, त्यांनी माझ्याकडनं सगळे प्रकारचे व्यायाम शिकवले, मला करून घेतले वगैरे. 8 ते 10 दिवसामध्ये माझा वॉकर गेला आणि पुढच्या 10 ते 12 दिवसात मला स्टिक वापरायची आवश्यकता पडायला लागली नाही. तर उटीची ट्रीप झाली माझी 5-6 दिवसाची, प्रयागराजची साधारण 8 दिवसाची ट्रीप झाली. बनारसमध्ये मंदिरं होती, रस्ते खूप खराब होते, चढाव होते, पायऱ्या मोठमोठ्या दगडांच्या होत्या, त्या पण मी चढून गेलो, पण मला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. त्याच्यानंतर मी बेंगलोरला गेलो होतो, तिथे एस्केलेटर्सचे खूप जिने चढलो वगैरे. तर 60-60 वर्षाची माणसं माझ्याबरोबर होती, तिथं तर थकून जायचे, पण मी थकलो नाहीत वगैरे सगळं. तर याचं सगळं क्रेडिट कौशल्य हॉस्पिटलची एंटायर टीम, डॉक्टर किरण भावनानी सर, रसिका मॅडम आणि त्यांची कोऑर्डिनेटर रोशनी मॅडम आणि एंटायर कौशल्य हॉस्पिटलची टीमनी मला मदत केली वगैरे.